and students. Today we have gathered here to celebrate 66th Independence Day. We got freedom from the British rule on 15th August 1947. कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा मातृभूमि की शान का है। हम लहराएंगे हर जगह यह तिरंगा, नशा ये हिंदुस्तान की शान का है। Now I request Dada to welcome our today's guest, Dr. Iresh Swami. To speak a few words about him, he was the first Vice Chancellor of Solapur University and was a professor of Hindi. Now, I request all the dignitaries to come forward for Puja of Bharat Mata. National anthem begin. Jana mana adhinayak jaya he Bharat bhagya vidhata Punjab Sindh Gujarat Maratha Dravid Uttal Ganga Ganga Himachal Yamuna Ganga Ujjala Jalavid Ganga Tata Shubha Name शुभ आशीष मांगे गाहे गण जय गाथा गण गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की रहे हमारा विजयी विश्वती
our sports teacher, Miss Aarti Kakade, and our primary teacher, Mrs. Sarika Mahindra, to assemble the children for drill. मिट्टी से तिलक करो धरती है बलिदान के। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाओ जाके हिंदुस्तान के, इस मिट्टी से तिलक करो धरती है बलिदान के। वंदे मातरम, वंदे मातरम। ये है अपना राष्ट्रपिता से तलवारों से, इसने सारा जीवन काटा धरती थी कटारों से। ये पाप का वतन पड़ा है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मनिया अंगारों पे। बोल रही थी कन कन से कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम। जलियांवाला बाग ये देखो यही चली थी गोलियां, ये मत पूछ लो किसने खेली आग खून की होलियां। एक तरफ बंदूकें थन, एक तरफ थी गोलियां, मरने वाले बोल रहे थे इंकलाब की बोलियां। यहाँ लगा दी बहनों ने भी बाजी अपनी जान के, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान के। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। एषः कारण्डे अस्ति अहं पञ्चम्यां कक्षायां पठामि। प्रतिवर्षम् अगस्ट मासे 15तमे दिने भारतस्य स्वातन्त्र्यदिवसः भवति। अस्मिन् दिने वयं प्रभाते एव गणवेषं परिधाय विद्यालयं गच्छामः। तत्र छात्राः अध्यापकाः च राष्ट्रध्वजवन्दनाय सम्मिलिताः सन्ति। अतिथिमहोदयः ध्वजारोहणं करोति। अस्माकं राष्ट्रध्वजः अस्माकं मानचिह्नम्, अतः वयं सर्वे तद् सादरं प्रणमामि। राष्ट्रपतिः राष्ट्राय सन्देशं ददाति। स्वातन्त्र्यं कस्य न प्रियम्? अतः एतस्मिन् दिवसे सर्वत्र एकं गानं श्रूयते। जयोस्तु ते, जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे। स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे। धन्यवादः। Thank you, Anushka. शक्ति देना मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद की जय करे। हमको मन की शक्ति देना मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद की जय करे।
रास्तों से भूल हो तो माफ कर सके, झूठ से बचे रहे सच का दम भरे, दूसरों की जैसे पहले खुद की जय करे, हमको मन की शक्ति देना, मुश्किलें पड़े तो हम पे इतना कर्म कर, साथ दे तो धर्म का, चले तो धर्म कर, खुद पे हौसला रहे बदी से ना डरे, दूसरों की जैसे पहले खुद की जय करे, हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जैसे पहले खुद की जय करे, हमको मन की शक्ति देना। I pray to God to make all our hearts strong. Thank you, teachers. Now, I call upon a tiny doll, Miss Ishwari Tavre from LKG Blueberry, will say something for us. Today is 15th August. It is our Independence Day. We celebrate this day by hoisting Indian flag Tiranga. We should cherish values and rich heritage of our country. We are grateful to all the freedom fighters. We must be proud of being Indians. Jai Hind. Thank you, Jai Hind. Oh, it was... Guten Morgen. My name is Acheta Yadav. Heute ist Tag 17 unabhängig Tag. Indian Pride of 15 August 1947. Ich lebe meine Himmet Zahir bin. Ich bin los darum in Indices. Prolish Unabhängigkeitstag. William John. डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। अपने हो या पराए, सबके लिए हो न्याय, अपने हो या पराए, सबके लिए हो न्याय, देखो कदम तुम्हारा हरगिज़ न डगमगाए, देखो कदम
कल के। इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना, इंसानियत के सर पे इज्जत का ताज रखना, तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना, तन मन की भेंट देकर भारत की लाज रखना। जीवन नया मिलेगा अंतिम चिता में जल के, इंसाफ की नगर में बच्चों दिखाओ झल के। ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, नेता तुम्ही हो कल के, नेता तुम्ही हो कल के। मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा, हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा, कभी ना डले जो कोई सितारा, निशान से पहचाने संसार सारा, कभी ना डले जो कोई सितारा, निशान से पहचाने संसार सारा, हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा। खुद का बनपना उबलना है खुद को, अंधेरा मिटाएगा नन्हा सा तारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा, हमारी ही मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा, जब भी खुलेगा चमकेगा तारा। Thank you, children. It was inspiring. Principal ma'am, all teachers and all my dear friends, I wish you Happy Independence Day. We have assembled here to celebrate our 67th Independence Day. 15th August is celebrated as Independence Day every year. On this day in 1947, India got freedom from British rule. The most fascinating Independence Day is held in the capital city of New Delhi. The Honorable Prime Minister hosts our national flag on Red Fort. Mahatma Gandhi was the spine and brain behind the Indian independence struggle. In our school, we celebrate Independence Day with a great joy. We shall always proud to be an Indian and also love my country. Jai Hind. Thank you. Thank you, Angad. चतुर्थां कक्षायां पठामि। सप्तचतुर्नव एकमिते ख्रीस्तवत्सरे अगस्त मासस्य 15 दिनाङ्के भारतं स्वतन्त्रम् अभवत्। अध्यापकाः सर्वे छात्राः भवन्ति च सर्वे छात्राः उपस्थिताः भवन्ति च। अस्मिन् दिने विविधाः स्पर्धाः समायोजिताः। अहं पाठशाला प्रभाते शीघ्रं गच्छामि। मधुर में स्मरणार्थं
असं कसलंही नाही वाटत. धन्यवाद. Bye Blackberry. Respected dignitaries, teachers and all my friends, I wish you a happy Independence Day. This Independence Day is our 66th Independence Day. Independence Day means a day when we Indians got freedom from not only brute rulers but freedom from what fulfillments of rights we need. India was under British rule for 3 to 4 centuries. It was in 1857 when India started its independence struggle against the British. Mahatma Gandhi, the spine and the brain behind the independence struggle, was the independence struggle and finally had independence. His words of wisdom were followed by every Indian. And to follow non-violence and struggle for the preservance of independence of India. Today, and British finally eliminated India from its bondage. India even today doesn't want to resort any force or wars until there is some menace to the security of India's unity. India gained independence nearly after 100 years on 15th August and Indian tricolor flag was unfurled by Jawaharlal Nehru on the ramparts of Red Fort in New Delhi. Proud to be an Indian. Thank you to one and all. Jai Hind. On the days, all teachers and my dear friends, today we are gathered here to celebrate our 67th Independence Day. On this occasion, I wish to share my few thoughts with you. You must have heard this patriotic song. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. Friends, today we are celebrating this happiest day because of the sacrifices of so many people like Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, Bhagat Singh, Rajguru, Sukhdev, Veer Savarkar and countless soldiers of freedom struggle. We should not forget their work and sacrifices. We should strive hard to maintain peace, unity and integrity for our nation. Gandhiji used to follow the ideas of truth and non-violence to fight among the mighty Britishers and made them leave India without a war. That is why he is called the father of the nation. Bhagat Singh sacrificed his life at the very young age for the nation. We should learn from him the idea of patriotism. He was hanged by the British government. From these great leaders we can learn so many things like truthfulness, non-violence, patriotism and doing our duty with integrity and honesty. Today we are facing so many lapses. I wish to point out some of them. The first thing is water scarcity. This problem is man-made and is growing day by day. To solve this problem, we have to preserve water. We have to plant more and more trees and take care of them. The second thing is to keep our surroundings clean. For that, we have to start from our house and surroundings itself. Thirdly, to maintain peace, we must respect each other's religion, region and language. So friends, on this grand occasion, we all decide to plant one sapling each year on our birthday, save light and energy, follow brotherhood, keep our city clean and ask others to do the same. In this way, we can contribute a little bit to make our country feel proud and beautiful. Thanking you very much. Jai Hind.
My friend, my teachers, and all of you. Today is 15 August. All people celebrated in different types. The day is very lucky to all Indian leaders. In the day, Gandhi was fighting on the British people. Then they got to success. So I am this poem dedicated to all Indian leaders. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. Good morning to all. Good morning and happy Independence Day. To all the dignitaries, teachers, sirs, parents and my lovely students. I am here to say a few lines about the Independence Day. What is Independence Day? Well, as we all know, it is the day on which our country got freedom from the British rule. This is the golden day in the history of the world. Today we need to sail back into the past to remember and pay homage to the builders of our nation. We are privileged to have been born in free India. It was indeed a big Himalayan task for every Indian those days to fight against the giant, the British rulers. We must not allow those hard times and memories and struggle fade away from our memories. Hence, we are proud to celebrate such national festivals and recall those heroic deeds of our national heroes. Today, we have come a long way in path of free India and celebrating our 67th Independence Day. We are considered as the largest democracy in the world. To make this democracy a success, let us all be together and prepare for the well-educated citizens of tomorrow. Today we require youngsters with lot of knowledge and energy. Illiteracy is the first enemy for the democratic nation. Let us get rid of illiteracy and take India to a bright future. Thank you. Jai Hind. Illiteracy is a black spot for a democratic nation. Let us get rid to illiteracy and take India to a bright future. Thank you, Mona ma'am. For which you have been waited for so very eagerly is a dance performance by our students from primary section. थाम लो दिल को सब ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा जलवा तेरा जलवा तौबा मेरी तौबा मेरी निगाहें करती है मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा जलवा तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा जलवा जलवा ओ तेरा जलवा 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 तेरा
फौजी, मैं हूँ फौजी, अरे तू मन मौजी। खूब मिले दीवाने तो जी, खूब मिले दीवाने। इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी, फर्ज मोहब्बत रोटी रोजी। दिल के अंदर इश्क का जज्बा, दिल के अंदर इश्क का जज्बा, क्या जलवा क्या भरदा जलवा, तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा। गुलशन गुलशन सहरा सहरा, महफिल महफिल साहिल साहिल, मस्ती 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 मस्ती, गुलगुन बादल जलवा जलवा, आँख में काजल क्या कहना, फूल संखड़ा जलवा जलवा, चांद का टुकड़ा क्या कहना, चेहरा किताबी क्या कहना, होठ गुलाबी क्या कहना, चांद शराबी क्या कहना, हाथ नवाबी क्या कहना, कोई फरिश्ता या बंदा सबकी जुबान पे तेरा चलता जलवा, तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा, जलवा तेरा जलवा जलवा, ओ तेरा जलवा जलवा। भारत हमको जान से प्यारा है, सबसे बड़ा गुलिस्ता हमारा है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे बड़ा गुलिस्ता हमारा है। सदियों से भारत भूमि दुनिया की शान है, भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है। भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है। Thank you, Anupama, for winning a silver medal in tug of war at state level and for selecting in the national level event. I request all the audience, teachers, students, give a big round of applause. Thank you, sir. Of honor, Dr. Ire Swami, sir, to share his thought with us. नागेश इंग्रजी माध्यमाचे या शाळेतील प्राचार्य, या संस्थेचे संस्थापक माननीय कुमार करजगीजी, या संस्थेचे सर्व सभासद, या ठिकाणी उपस्थित असणारे पालकवर्ग आणि माझ्या नातवंडासारखे असणारे हे सगळे मुलं, मला आज खूप आनंद झालेला आहे. 66 वर्षापूर्वीची माझी आठवण जी आहे ती पहिलं गीत ऐकत असताना, 42चा माझा जन्म आणि 47ला मिळालेल्या स्वातंत्र्य दिनात मी पहिलीमध्ये होतो. म्युनिसिपाल्टीची शाळा
आणि त्या शाळेमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या शाळेत फडकवला गेलेला जो तिरंगा झेंडा आहे आणि झेंडा ऊंचा रहे हमारा हे गीत जे आहे हे ऐकत असताना आणि मला आत्ता हे सांगितलं गेलं की ज्यांनी हे गीत गायलेलं होतं त्या प्लेबॅक सिंगर झालेल्या आहेत एका मराठीच्या सिनेमासाठी. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी कुमार करजगींचं देखील यासाठी अभिनंदन करतो की एका कामगाराचा मुलगा मिल मजदूर जे आहेत त्यांच्या मुलांनी हे मिलची जागा जी आहे सगळ्या लोकांसाठी म्हणून इथे शाळा काढून त्यांनी शहरामधल्या केंद्रीय स्थानामध्ये असलेली ही जागा जी आहे खऱ्या अर्थाने आपण ती कामात आणली. आणखीन एका गोष्टीचं मला त्यांच्याविषयी बोलताना की स्वतःचा मुलगा जो आहे तो गेल्यानंतर देखील व्यक्तिगत दुःखामध्ये ते या मुलांमध्ये या मुलांसाठी या समाजासाठी काम करत असताना ते दुःख ते विसरून गेलेले आहेत. खरं तर इतरांसाठी त्यांचं दुसरं पैलू असं आहे की त्या अध्यात्मामध्ये देखील त्यांना रस आहे. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र किंवा अन्य व्यावसायिक वगैरे जे आहे त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं कार्य असेल तर ते विद्यादानाचं आहे. आपण ज्या सोलापूरमध्ये वास करतो त्या सिद्धरामेश्वरांनी 12व्या शतकामध्ये विद्यादान, विद्यादासोह असं म्हटलं जायचं त्याला. अन्नदासोह, विद्यादासोह. ते सिद्धरामेश्वराचा हा आदर्श जो आहे 21व्या शतकामध्ये कुमार करजगींनी ही शाळा काढून आणि त्यांच्यासोबत असणारे माझे स्नेही प्राध्यापक नाडगौडा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी मनापासून आभारी आहे. हे गीत गात असताना आज आपल्याला बाकीची सगळीच गीतं ऐकत असताना आणि ते गीत ऐकत असताना हा झेंडा माझा उंच राहो, झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यार, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. हे ज्या गीतकारांनी लिहिलं आणि या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीदांनी आपलं बलिदान केलं त्यांच्या सगळ्या भावना या गीतामध्ये आहेत. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के हे गीत देखील आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी शिक्षकांचं अभिनंदन करतो की त्यांनी देशभक्तीपर असलेली गीतं जी आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून सादर केली. लहान मुलगा येऊन या ठिकाणी संस्कृतमध्ये बोलला. मी इथं असणाऱ्या सर्व पालकांना असं विचारू इच्छितो की कुठल्या अर्थाने संस्कृत भाषा ही इंग्रजीपेक्षाही कमी आहे. खरं तर संस्कृत भाषा ही देववाणी असं म्हटलं जातं, गिरवाणवाणी असं म्हणतात. आजच्या 21व्या शतकामध्ये संगणकाच्या युगामध्ये सगळ्या जगामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की संगणकासाठी सगळ्यात योग्य अशी भाषा जर कुठली असेल तर ती संस्कृत भाषा. आणि या मुलांनी 2 विद्यार्थ्यांनी फार सुंदर भाषण केलं.
त्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आणखीन एका गोष्टीसाठी अभिनंदन करतो की जर्मनीमध्ये देखील एका विद्यार्थ्यांनी येऊन भाषण दिलं. जगामध्ये ज्या प्रगत भाषा आहेत त्या भाषेमध्ये जर्मन ही देखील एक जगातली सगळ्यात समृद्ध अशी भाषा आहे. मित्रांनो, संस्कृतचा अभ्यास जेवढा भारतात होत नाही तेवढा त्या देशामध्ये होत, जर्मनमध्ये होत. मी नागेश ऑर्किड स्कूलचं यासाठी अभिनंदन करतो की केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे, संस्कृत भाषेमध्ये, जर्मनी भाषेमध्ये संस्कार जे लहान वयामध्ये व्हायला पाहिजेत ते संस्कार आपण या मुलांना देत आहात. खरं तर मी भाषण द्यायचं आणि ही छोटी मुलं जी आहेत, जी घरामध्ये एक 5 मिनिटंसुद्धा व्यवस्थित बसू शकत नाहीत, गेली तास दीड तास या ठिकाणी बसलेली आहेत. मी इथल्या सर्व पालकांना, शिक्षकांना आणि छोट्याशा या नातवंडांना मी मनापासून 66व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी माझ्याबरोबर म्हणायचं, मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणायचं. जय हिंद म्हणायचं. वंदे मातरम, भारत माता की जय. जय हिंद. जोरात म्हणायचं. जय हिंद. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की, भारत माता की. थँक यू. तुम्ही आम्हाला तुमच्या मोलाच्या आठवणी आमच्याबरोबर वाटल्या आणि खरंच सर, आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही सर्व व्यवस्थापक आणि शिक्षक वर्ग विद्यादानात नेहमीच अग्रेसर राहू. आम्ही तुमच्या भाषणाने प्रेरित झालो आहोत. थँक्यू सर. दादा टू स्पीक अ फ्यू वर्ड्स. नागेश करजगी ऑर्किड स्कूल जे आज आम्ही चालू करायचं धोरण घेतलं होतं. एक मनामली जीवनामध्ये एक आशा असते आणि मनुष्य आशेवर जगत असतो. मी आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे मी कामगारांचा मुलगा आणि दुर्दैव आमचं असं की आम्ही जन्मलो आणि थोड्या दिवसात ही ज्या जागेवर आहे ती मिलच बंद पडली. त्यामुळं वडील मिल कामाला आता गरीब असल्या माझं शिक्षण होऊ शकलं नाही. पण मी एक जिद्द आशा ठेवली होती की माझं शिक्षण झालं नसेल पण माझ्या सोलापूर शहराचं शिक्षण क्षेत्रात नाव उज्ज्वल करावं ह्या काही जिद्दीने मी कामाला लागलो होतो. आणि परमेश्वर कृपेनं ज्या मिलमध्ये माझे वडील काम करत होते, परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि अनेक गरीब कामगारांच्या आशीर्वादानं मी एक संघर्ष हातात घेतला होता. तो यशस्वी झाला आणि जागा मिळाली आणि मग म्हणलं की माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या जागेवरती एक शिक्षण संस्था उभा करायचं. आणि या शाळेमध्ये एकच आज 15 ऑगस्ट एक माझं एक मोठं स्वप्न आहे. शाळा तर सर्वच उभा करतात, शिक्षण क्षेत्र चौकटच आहेत, पण मला माहित आहे माझं प्रत्येक स्वप्न सिद्धरामेश्वर माझं पूर्ण केलेलं आहे. एक स्वप्न पाहिलेलं आहे मी की या शाळेमध्ये आम्हाला असे विद्यार्थी तयार करायचे आहेत तर तो विद्यार्थी या जगाची स्पर्धा करायला तयार पाहिजे. भारतात नाही तर माझा शाळेतला विद्यार्थी हे जगातल्या स्पर्धा करण्याची तयार झाला पाहिजे. हे स्वप्न आहे आणि ती मला नितांत का तरी का अशिक्षित माणसाच्या हातून एवढं मोठं काय करून घेतलं सिद्धरामेश्वर महाराजांनी आणि माझं हे स्वप्न हे तेच पूर्ण करतील. हे आणि आज हा कार्यक्रमाला सिद्धरामेश्वरांच्या वरती ज्यांनी ग्रंथ लिहिली
ते सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू हे स्वामी येऊन आमचं हे शिक्षणाचं पहिलं वर्ष आहे. त्याला म्हणतात योग कसा असतो ते आशीर्वाद देण्यासाठी खरोखरच ते इथं आलेले आहेत आणि निश्चितच माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर मी या कारणानं आज हिरे स्वामीचा या शिक्षण संस्थेवतीनं सत्कार करावा असं मी नाडवळ सरांना विनंती करतोय. त्यांनी यावं, सर्व शिक्षकांनी आपलं त्यांचा सत्कार होऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावी. मी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो, सर्व शिक्षकांनी इकडे यावं. शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे। बची है जो एक बूंद भी गर्म लहू की, तब तक भारत माता का आंचल नीलाम नहीं होने देंगे। With this beautiful thought, I call upon Miss Anupama ma'am to sing Vande Mataram. Mataram, Sujalam, Sufalam, Malayashitalam, Sasashavana, Mataram, Vande Mataram, Shubha Jyotsna, Pulakitaya. Sumadhurabhashini Sukaram Varadam Mataram Vande Mataram Vande